हॅलो फ्रेंड्स, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सो आज एक पार्सल रिसीव झालं होतं. मीशोवरनं ऑर्डर केलं होतं. सो खूप दिवस झाले स्वतःसाठी काहीच घेतलं नव्हतं. सो बोलले की आज एक चप्पल ऑर्डर करावी, सँडल म्हणजे. आणि बघू शकता साईज 6 ऑर्डर केली होती आणि साईज थोडीशी मोठी आली. सो मग मी डिसाईड केलं की एक्सचेंज करायचं. माझी इच्छा नव्हती एक्सचेंज करायची, कारण मला खूप आवडली होती, बट आता ऑप्शन नव्हता. इकडे खूप सारे डाळिंब मी सोलून ठेवले होते आणि ते फ्रीजमध्ये मी स्टोर करत असते, कारण वेळ भेटत नाही एका वेळेसच सगळ्या गोष्टींना. सो दॅट्स वाय. आणि त्याच्यानंतर मग आज खूप कंटाळा येत होता, जो की डेलीच येत असतो मला, कारण माझी सध्या जी ड्युटीची टायमिंग आहे सो इतका बॅड चालू आहे. आणि सो त्यामुळे मला खूप कंटाळा येतो सकाळी लेट उठल्यामुळं. असं काहीच करावंसं वाटत नाही, पण मग करावं तर लागतंच, दुसरा पर्यायही नाही. त्यानंतर मग पटकन रात्रीची बटाट्याची चटणी थोडीशी उरली होती. सो डबल ती रिपीट खाल्ली जाणार नाही हे मला माहीत होतं. मी फ्रीजमध्ये स्टोर केली होती रात्रीच. सो सकाळी लवकर मग मी त्याचे पराठे बनवले बटाट्याचे. मग म्हटले थोडंसं कणिक भिजवलं आणि ते 10-15 मिनटं तसंच ठेवलं, कारण मग छान ते मऊ आले पाहिजे. आणि त्यानंतर मग आता 15 मिनटं तसंच ठेवलं. त्यानंतर मग साबुदाण्याची खिचडी केली. उपवास तर कोणालाच नव्हता, पण इच्छा होती खायची, मग बनवली साबुदाण्याची खिचडी. आणि लेट उठत असल्यामुळं नाश्ता पण कधी स्किप होतो आहे, म्हणजे केला जातो कधी नाही. तर आज नाश्ता केला नव्हता, खूप भूक लागली होती. सो आईच्या माहेरून एक भेळ आली होती, म्हणजे आई येवल्याची आहे, तर तिकडून तिने भेळ आणली होती, भेळीचं पॅकेट माझ्यासाठी. सो बघा, काम करता करता अशी भेळ पण खात होते. तुम्हाला पण अशी सवय आहे का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे इन्व्हायरमेंट पण इतकं सुंदर होतं, पाऊस पडतोय कंटिन्युअसली. सो खूप छान होतं ग्रीनरी. आणि त्यानंतर मग पटकन साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. आणि राहुलला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, त्याची फेवरेट आहे साबुदाण्याची खिचडी. सो तसं बनवलेलं असल्यावर तो दुसरं भाजी पोळीलासुद्धा हात लावत नाही. आणि त्यानंतर मग डिसाईड केलं की आज आहे ना काहीच म्हणजे असं वाटत होतं सुट्टी घ्यावी आज, पण सुट्टी नव्हती घेऊ शकत, कारण अचानक सुट्टी आम्हाला जमत नाही. आता बघा, वुमन्स तर मल्टीटास्किंग असतातच, तुम्हाला तर माहीतच आहे. इकडं खाणं पण चालू होतं, स्वयंपाक पण चालू होता, आणि देवासाठी तूप पण इकडे एका डब्यामध्ये फिल करायचं काम चालू होतं. सो हे सगळ्यांच लेडीजचं असतं, त्यांना एका वेळेस सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सो बघा, इकडं तूप वगैरे देवासाठी भरून ठेवलं, म्हणजे मग नंतर प्रॉब्लेम्स नाही होत. त्यानंतर एका बाजूला खाण्याचं काम चालू होतं, एका बाजूला पराठे लाटण्याचं काम चालू होतं. असं सगळे कामं एका वेळेस चालू होते. सो असं माझं डेलीचं आहे. तुमचंही असंच असेल मला माहीत आहे. सो सपोज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग्स घेऊन येईन, स्पेशली जे नॉनव्हेज खाणारे आहे त्यांच्यासाठी. सो व्लॉग्स बघत राहा. डेली काहीतरी नवीन टाकण्याचा प्रयत्न असतो. पण प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन चॅनल आहे, ग्रो होण्यासाठी टाईम लागत आहे. सो प्लीज हेल्प करा. बाकी आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.